मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत थेट मुलाखतीवरती आता पदभरती निघालेली आहे. यामध्ये तुम्हाला कोणती एक्झाम न देता तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे. यामध्ये तुम्हाला लागताच 18,000पासून ते 75,000पर्यंत प्रति महिना तुम्हाला सॅलरी भेटणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शोधून नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. जर तुम्ही अजूनपर्यंत RRB म्हणजेच भारतीय रेल्वे विभागाअंतर्गत जी नवीन पदभरती निघालेली आहे तुम्ही ती व्हिडिओ नसेल बघितली तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर लिंक देत आहे. तुम्ही ती पण व्हिडिओ नक्की बघा. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलचे लिंक आणि फेसबुक चॅनलचे लिंक दिलेले आहे. तुम्ही त्याला पण नक्कीच फॉलो करा. तर चला आजच्या वरतीकडे वळूयात. बघा, स्क्रीनवर तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत ही पदभरती निघालेली आहे. ही भरती पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेस असणार आहे. यामध्ये 11 महिने व 29 दिवसाकरता ही पदभरती असणार आहे. यामध्ये विविध पदे आहेत. बघा, तुम्हाला स्क्रीनमध्ये संपूर्ण जाहिरात दिसत आहे. तुम्ही कास्ट वाईज बघू शकता तुमच्या कास्टसाठी किती रिक्त जागा आहेत. तर बघूया की तुम्हाला आता प्रति महिना सॅलरी किती भेटणार आहे, शिक्षण पात्रता काय असणार आहे आणि एज लिमिट किती भेटणार आहे व सॅलरी किती भेटणार आहे. बघा, सर्वप्रथम पद असणार आहे यामध्ये पार्ट टाइम मेडिकल ऑफिसरचं, ज्यामध्ये तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन फक्त MBBS पदवी प्राप्त असणे आवश्यक असणार आहे. विथ महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन असणे आवश्यक असणार आहे. एक तुम्हाला 18 ते 69 वर्ष एज लिमिट असणार आहे. यामध्ये 19 जागा रिक्त आहेत आणि प्रति महिना 20,000पासून ते 30,000पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. त्यानंतर बालरोग तज्ज्ञ या पदाकरता तुम्हाला MD किंवा DCH किंवा DNB कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे. विथ तुमचं महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन असणे आवश्यक असणार आहे. 18 ते 69 वर्ष एज लिमिट असणार आहे. एक जागा इथे रिक्त आहेत आणि 75,000 प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. त्यानंतर येथे एपिडेमिओलॉजिस्ट म्हणजे साथरोग तज्ज्ञ या पदाकरता तुम्हाला MBBS व तुमचं येथे BUMHS किंवा BPTH असणे आवश्यक असणार आहे. 18 ते 69 वर्ष एज लिमिट असणारे एक जागा रिक्त आहेत आणि 35,000 प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. स्टाफ नर्स या पदाकरता तुमचं 12वी उत्तीर्ण प्लस GNM किंवा BSc नर्सिंग कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे. विथ तुमचं महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन असणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला एज लिमिट ही 18 ते 64 वर्ष असणार. 23 जागा रिक्त आहेत आणि प्रति महिना तुम्हाला 20,000 पेमेंट भेटणार आहे. त्यानंतर लॅब टेक्निशियन या पदाकरता तुम्हाला 10वी प्लस तुमचा डिप्लोमा मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये असणे आवश्यक असणारे. 18 ते 64 वर्ष एज लिमिट आहे. 9 जागा रिक्त आहेत आणि तुम्हाला प्रति महिना येथे 17,000 सॅलरी भेटणार आहे. त्यानंतर फार्मासिस्ट या पदाकरता तुमचं D.Pharm किंवा B.Pharm असणे आवश्यक असणार आहे. विथ तुमचं महाराष्ट्र फार्मासिस्ट काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन असणे आवश्यक असणार. एक जागा रिक्त आहेत. प्रति महिना तुम्हाला येथे 17,000 पेमेंट भेटणार आहे. त्यानंतर ANM या पदाकरता तुमचं 12वी उत्तीर्ण व ANMचा कोर्स कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे. विथ तुमचं महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन असणे आवश्यक असणार आहे. 18 ते 64 एज लिमिट आहे. 21 जागा रिक्त आहेत आणि प्रति महिना तुम्हाला येथे 18,000 सॅलरी भेटणार आहे. त्यानंतर बघा, आता तुमचं जी मुलाखत होणार आहे ती कोणत्या तारखेला होणार आहे. तर सर्वप्रथम बघा, येथे जे वैद्यकीय अधिकारी, बालरोग तज्ज्ञ आणि साथरोग तज्ज्ञ म्हणजेच एपिडेमिओलॉजिस्ट या पदाकरता तुम्हाला येथे 20 मे 2026 तुमची मुलाखतीची तारीख असणार आहे. अर्ज स्वीकारण्याची वेळ ही 10 वाजल्यापासून 11:30 वाजेपर्यंत असणार आहे आणि त्यानंतर अर्ज छाननीची वेळ ही 11:30 पासून ते 2 वाजेपर्यंत आणि तुमची मुलाखतीची तारीख ही 2 वाजल्यापासून पुढे होणार आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तज्ज्ञ आणि फार्मासिस्ट व ANMचे जे पदे असणार आहेत त्यांचं बघा कोणत्या तारखेला असणार आहे. सर्वप्रथम स्टाफ नर्स आणि प्रयोगशाळा तज्ज्ञाकरता 21 मे 2026ला तुमची मुलाखत व तुमचं जे अर्ज छाननीचा टायमिंग असणार आहे तो असणार आहे 10 वाजल्यापासून ते 11:30 पर्यंत तुमचा अर्ज स्वीकारला जाईल व अर्ज छाननीचा टाईम हा 11:30 पासून 2 वाजेपर्यंत असणार आहे. फार्मासिस्ट आणि ANM या पदाकरता तुमची मुलाखतीची तारीख किंवा अर्ज स्वीकारण्याची तारीख ही 22 मे 2026 असणार आहे. मित्रांनो, त्यानंतर बघा, आता तुम्हाला मुलाखतीला जाताना असे कोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे. तर सर्वप्रथम बघा, तुमचा पूर्ण भरलेला फॉर्म तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नोटिफिकेशन लिंक बटनमध्ये भेटून जाणार आहे. यामध्ये पूर्ण भरलेला फॉर्म, त्यानंतर तुमचा वयाचा पुरावा म्हणजे जन्म प्रमाणपत्र, त्यानंतर तुमचं पदवीचं प्रमाणपत्र, त्यानंतर गुण प्रमाणपत्र, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, त्यानंतर तुमचं येथे जे तुम्ही काम केले म्हणजे अनुभव सर्टिफिकेट, त्यानंतर तुमचं जात वैध प्रमाणपत्र, आवश्यकतेनुसार नॉन क्रिमिनल, त्यानंतर आदिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, साधा फोटो, अर्ज विवाहित स्त्री असेल तर त्याच्याकडे तो नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर तुमचं लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आणि फौजदार गुन्हा दाखल नसल्याचं हमीपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे. हमीपत्र आणि लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नोटिफिकेशन लिंक भेटून जाणार आहे. त्या नोटिफिकेशनमध्ये लिंकमध्येच तुम्हाला ते दोन्ही फॉर्म तुम्हाला तिथे भेटणार आहे. त्यानंतर बघा, आता तुम्हाला येथे मुलाखतीचा पत्ता काय असणार आहे. बघा, तर तुम्हाला येथे मुलाखतीचा पत्ता हा प्रारंभ कार्यालय, 2रा मजला, आरोग्य विभाग, आधारवाडी,
फायर स्टेशन, कल्याण पश्चिम. हा तुमचा मुलाखतीचा किंवा तुमचा अर्ज देण्याचा पत्ता असणार आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नोटिफिकेशन लिंक भेटून जाणार. जे कोणी पुण्यामध्ये पात्र असेल तर नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा.